जे.पी. नड्डांनी अजित पवार आणि शिंदेंना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केलाय। धनुष्यबाण आणि घड्याळावर लोक मतदान करणार नाहीत असं नड्डा म्हणाले, असं देखील राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊत शकुनी आहेत, संभ्रम निर्माण करण्याचं काम ते करतात, असं संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय। काल जे.पी. नड्डा मुंबईत आले काही 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढतील। कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार। घड्याळ जरी तुम्हाला मिळालं असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत। त्याच्यामुळे कमळावर लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे.पी. नड्डा यांनी दिलाय। संजय राऊतांनी एक आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे आणि जे.पी. नड्डा यांची भेट झाली, तर त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांनी ऑफर दिलेली आहे की तुमच्या सगळ्या उमेदवारांनी कमळाच्या चिन्हावरती निवडणुका लढवाव्यात। आणि हे फोन करून त्यांनी का संजय राऊतला सांगितलं? ह्या चर्चा घडवायच्या आणि एकमेकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं काम संजय राऊत करतोय, म्हणून त्याला सांगितलं की तो शकुनी आहे। खऱ्या अर्थानं संजय राऊत हा शकुनी आहे। लोकांच्या घरामध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेच्या कुटुंबामध्ये जर फूट कोणी पाडली असेल तर ती संजय राऊतने, शरद पवारांच्या कुटुंबामध्ये फूट कोणी पाडली असेल तर ती संजय राऊतने।